वर्षाच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आणि दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातल्या 20 नावांचा समावेश आहे। दुसऱ्या यादीचं वैशिष्ट्य म्हणजे यात भाजपतील मोठ्या नेत्यांचा समावेश आहे। नागपुरातून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार, दिंडोरीतून भारती पवार, मुंबई उत्तर मतदारसंघातून पीयूष गोयल, जालन्यामधून रावसाहेब दानवे आणि अहमदनगरमधून सुजय विखे यांच्या नावाचा यात समावेश आहे। दुसऱ्या यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आणि यात मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून उमेदवारी मिळाली आहे। या यादीमध्ये 5 विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आलंय। मुंबई उत्तर मतदारसंघाचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या जागी पीयूष गोयल, बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या जागी त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे, खासदार उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ, तर उत्तर पूर्व मुंबईतून मनोज कोटक यांच्याऐवजी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आणि संजय धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही। कार्यकर्त्यापासून लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो, हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं। हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत, हा मला विश्वास वाटतो। पक्षांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे। आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पक्ष आमच्या सर्वांसाठी सर्वोपरी आहे। पक्षांनी जबाबदारी दिलेली आहे तर ते पार पाडणारच आणि अगदी ताकदीने पार पाडणार। आणि एकंदरीत हे व्यवस्थाचा भाग आहे आणि पक्ष वेळोवेळी लोकांना, कार्यकर्त्यांना वेगवेगळी जबाबदारी देत असते। आणि ह्या भागामध्ये प्रश्न सोडवत असताना गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक गावांमध्ये पोहोचत असताना काही गोष्टी अशा झाल्या की जिथे वर्षानुवर्ष काही व्यवस्था नव्हत्या तिथे मोदी सरकारच्या माध्यमातून कामही पोहोचली। मला असं वाटतं की आमचा मतदारसंघ हा सुजाण आहे। माझा मतदारसंघ हा बोलून नाही तर स्त्री शक्तीला प्रत्यक्षात आशीर्वाद देऊन पहिली महिला खासदार निवडून देणारा माझा मतदारसंघ आहे। नक्कीच आमच्या भगिनींवर विश्वास ठेवत पुढच्याही दिशेने गती देण्यासाठी मला नक्की आशीर्वाद मिळतील। चांगलं आहे ना, पक्षाने चांगले उमेदवार दिले, निवडून येतील। एकनाथ खडसे यांच्यासोबत रक्षा खडसे राष्ट्रवादी अशी चर्चा होती, मात्र रक्षा खडसेवरती विश्वास दाखवत त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्या भाजपच्या खासदार आहेत, चांगलं काम केलं आहे त्यांनी, त्यामुळे त्यांना परत तिकीट दिलंय, निवडून येतील त्या। दक्षिण मुंबईहून तुम्ही संभाव्य उमेदवार असणार भाजपचे सर, सस्पेन्स अजून कायम आहे? सस्पेन्स कायम आहे, कुठचाही सस्पेन्स राहिला तरी जो उमेदवार येईल तो निवडून येईल। दक्षिण मुंबईहून तुम्ही संभाव्य उमेदवार असणार भाजपचे सर, सस्पेन्स अजून कायम आहे? सस्पेन्स कायम आहे, कुठचाही सस्पेन्स राहिला तरी जो उमेदवार येईल तो निवडून येईल। तर अखेर चंद्रपुरात उमेदवारीची माळ हे सुधीर मुनगंटीवारांच्या गळ्यात पडली आहे। लोकसभा लढवण्यासाठी सुधीर मुनगंटीवार हे इच्छुक नव्हते, मात्र वेळोवेळी त्यांनी आपण निवडणूक लढवण्याबाबत तयार नसल्याचं सांगितलं होतं। इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी आपल्याला तिकीट मिळालं नाही तर बरं होईल असं म्हटलं होतं। आता मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षादेश शिरसावंद्य मानत आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं। खरं तर माझ्या मनात मुख्यमंत्री महोदय एकच भीती आहे की संसद नवीन तयार झाली, त्याच्या दरवाजाचं लाकूड आम्ही इथूनच याच भागातून पाठवलं। फक्त असं होऊ नये की त्या दरवाजातून मला जायची आवश्यकता पडेल, हे मात्र भीतीपोटी माझ्यावर भीती आहे। आणि मी राज्यगीत तुमच्या अनुमतीने निवडलं आणि त्यामध्ये शेवटचे शब्द आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। हे कुठं आता माझ्यावरच बंधन पडेल का, ही भीती मला वाटते आहे। आणि म्हणून परवा मी तुम्हाला म्हटलं की या भीतीतून मला मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरावं, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं। मी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून राज्यगीताची निवड केली। राज्यगीताचे शेवटचे शब्द आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। आता याच महाराष्ट्रातून दिल्लीचे तख्त राखण्यासाठी एक सैनिक म्हणून मला जावं लागेल असं कदापिही वाटलं नव्हतं। पण माननीय मोदीजींनी जो विश्वास दाखवला
चंद्रपूरची लढाई आम्ही नक्की जिंकू आणि चंद्रपूरचा आवाज मी मुंबईच्या विधानसभेत बुलंद केला, आता संसदेमध्ये चंद्रपूरचा आवाज बुलंद करेन, पूर्ण शक्तीने बुलंद करेन, हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त करतो. तर भाजपनं जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या यादीत 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कापण्यात आला. बीडमधून प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्याऐवजी पंकजा मुंडेंना भाजपनं बीडमधून उमेदवारी दिली. तर उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना भाजपनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. तर उत्तर पूर्व मुंबईतून विद्यमान खासदार मनोज कोटक यांच्याऐवजी मिहिर कोटेचा यांना भाजपनं संधी दिली आहे. आणि जळगावमधून उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करत भाजपनं यंदा स्मिता वाघ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजपनं संधी दिली आहे. स्वाभाविक है, इतने लंबे समय से जिन कार्यकर्ताओं के साथ में काम किया तो उनको थोड़ा शौक लगना ये स्वाभाविक है, लेकिन मैं मानता हूं कि इस बार 7 बार मेरे जैसे व्यक्ति को चुनाव लड़ना और शानदार ढंग से जीतना और फिर उसके बाद में उससे शानदार ढंग से काम करना, जनता और कार्यकर्ताओं का सपोर्ट प्राप्त करना, ये कोई छोटी बात नहीं है. इसलिए जो प्राप्त हुआ है उसको दिल और दिमाग में रखकर मैं आगे का जीवन जी पाऊंगा. तर भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं जाहीर झाली आणि यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. नागपुरातून नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यामधून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. आता भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर राज्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपासाठीच्या हालचालींना वेग आलाय. आता आज राजधानी दिल्लीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक होते आणि या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होणार असल्याची चर्चा सुरू झाली. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, महायुतीची आज बैठक दिल्लीमध्ये कोणाकोणासोबत किती वाजता होतीये? महत्वाचं म्हणजे महायुतीचे 3ही ज्येष्ठ नेते हे राजधानी दिल्लीत आज दाखल होतील अशा प्रकारची माहिती प्राप्त झालेली आहे. सूत्रांची माहिती आहे आणि दुपारच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामध्ये जर बघितलं या बैठकीला होऊ शकतं अजित पवार गटाच्या वतीने म्हणजे खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार, त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहतील. तर शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहतील. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपस्थित राहतील. चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं काल ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची यादी आलेली आहे 20 उमेदवारांची घोषणा करण्यात आल्यानंतर आता ज्या पद्धतीने महायुतीच्या उर्वरित खासदार उमेदवाराच्या मुद्द्यांवरती यावेळी विस्ताराने चर्चा गेल्या वेळी ही बैठक झाली साधारणतः 6 तास ही बैठक चालली होती आणि त्या बैठकीमध्ये 80% जागांवरती अंतिम निर्णय घेणाऱ्याचं स्पष्टीकरण खुद्द देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी दिलं होतं. त्यामुळे आता 20% जागांच्या संदर्भात कशा निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल. प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. आणि बैठक झाल्यानंतर सुद्धा तुमच्याकडनं माहिती घेऊ. तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार आहेत कारण महायुतीची आज महत्त्वाची बैठक आहे दिल्लीमध्ये आणि याच बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला आज निश्चित होण्याची शक्यता आहे महायुतीचा. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीमध्ये जाणार आहेत. महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि लोकसभेच्या जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला आजच्या बैठकीतून निश्चित होण्याची शक्यता. पुढची बातमी. जळगावमध्ये सध्या शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्यात महत्त्वाची बैठक होते आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं बोललं जातं. एकीकडे रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसे निवडणूक लढवणार का याबाबत विविध चर्चा रंगतायत. पवार आणि खडसे यांच्या बैठकीतील तपशील अजून
गुलदस्त्यात असला तरी खडसेंच्या उमेदवारी संदर्भात राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय. तर विजय शिवतारेंनी पवार कुटुंबियांविरोधात एल्गारच पुकारल्याचं चित्र दिसतंय. बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केलाय. इतकाच नव्हे तर बारामती लोकसभेसाठी अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं देखील शिवतारेंनी जाहीर केलं. तर निवडणुकीमध्ये तुम्हाला जागा दाखवून देऊ असा पलटवार अमोल मिटकरींनी केला. शिवतारे शेवटपर्यंत टिकणार का हे पाहावं लागेल असं म्हणत शरद पवारांनी सुद्धा शिवतारेंना टोला लगावला. बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या, घराणेशाहीला, कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी ही निवडणूक लढणार. आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल, पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस. माझ्या गाडीपर्यंत, माझ्या गाडीचा नंबर मग ती कोणाची आहे, कुठच्या कंपनीचे, इथपर्यंत खालच्या थराला अजित पवार आले. आणि तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो. महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतो. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी. मी निवडून आणणार म्हणजे आणणार. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, काडी ओढायला. गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती. आणि म्हणून आज त्या उर्मट भाषेचा मी माफ केलेला आहे त्यांना. काल आम्ही त्या व्यक्तीच्या नेत्याला म्हणजे अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली प्रांताध्यक्षांनी की याला आवरा, आणि जर हा आवरलाच जात नसेल तर याची अवकात, याची लायकी आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये यांनी याचं डिपॉझिट वाचून दाखवावं. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्याला चॅलेंज आहे. तू अजितदादावर भुंकण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझा उन्मत्तपणा, तुझा उर्मटपणा, तुझा हलकटपणा हा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्यामुळे तू जी पायरी ओळखून तू वाढ. आज तू बोलण्याचा कहर केलाय, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शिवतारेला त्याची अवकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद, सर्वोच्च पद मिळत असताना, काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही. अजित पवारांनी होऊ दिलं नाही. पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको, आम्हीच पुण्याचे मालक, पुणे जिल्ह्याचे मालक, फक्त बारामतीचे नाही. अशा प्रकारची मानसिकता यांची आहे. ती मानसिकता मोडली पाहिजे. हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा, अपक्ष उभे करायचे, इतर उमेदवार उभे करायचे. अशा प्रकारची फसवेगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राखते. आमच्या उमेदवाराने होणारं मतदान ते घेणार असतील तर आम्हाला आनंद आहे. असं आहे की आमची त्यांची चर्चा झाली नाही. एकदा ते शेवटपर्यंत लढतात का नाही हे पाहूया, कसे लढतात हेही पाहूया. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या सगळ्यात मोठ्या वृत्तसमूह असलेल्या नेटवर्क 18नं मतदार राजाच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं आणि देशभरातल्या कानाकोपऱ्यातल्या मतदारांची मतं नेटवर्क 18नं जाणून घेतली. आणि या ओपिनियन पोलनुसार दिल्लीमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये भाजपला 58% तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या युतीला 39% आणि अन्य पक्षांना 3% मतांचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये भाजप पुन्हा एकदा 7 पैकी 7 जागा जिंकू शकेल असा अंदाज नेटवर्क 18च्या या ओपिनियन पोलमधून समोर आलाय. तर 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीला 7 पैकी 7 जागा भाजपनं जिंकलेल्या होत्या. दिल्लीच्या काँग्रेसला 0 जागा होत्या तर आपला सुद्धा 0. हा रेकॉर्ड आहे आतापर्यंतचा.
त्याचसोबत 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपला 7 पैकी 7 जागा दिल्लीमधल्या जिंकण्यात यश आलं होतं आणि पुन्हा एकदा 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा तोच अंदाज वर्तवण्यात आलाय. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातला सगळ्यात मोठा वृत्तसमूह असलेल्या नेटवर्क 18नं मतदार राज्याच्या मनात काय आहे हे जाणून घेतलं आणि देशभरातल्या कानाकोपऱ्यातल्या मतदारांची मतं नेटवर्क 18नं जाणून घेतली आणि या सर्व्हेमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुनामी पाहायला मिळणार आहे असा अंदाज आहे. भाजपच्या या वादळासमोर विरोधकांचा सुपडा साफ होईल असा अंदाज या ओपिनियन पोलमधून समोर आलाय. उत्तर प्रदेशात भाजपला 80 पैकी 77 जागांवरती विजय मिळण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीला 2 आणि बसपाला 1 जागा मिळू शकते. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत आधी 2014चं पाहूयात. उत्तर प्रदेशात 80 पैकी भाजपनं 71 जागा जिंकलेल्या होत्या, काँग्रेसनं 2 जागा जिंकल्या होत्या, अपना दलला 2, समाजवादी पक्षाला 5 आणि बसपाला 0 हा इतिहास आहे. त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 62, काँग्रेसला 1, एडीएसला 2, समाजवादी पक्षाला 5 आणि बसपाला 10 जागा मिळाल्या होत्या किंवा जिंकल्या होत्या. आणि आता 2024च्या निवडणुकीमध्ये 80 पैकी 77 जागा भाजपला मिळतील असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे. अशाच काही घडामोडी आपण पाहणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.